हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आमची आता ही सेकंड गुड नाईट आहे, कारण का सकाळी खूप सारा पाऊस पडत होता रात्री आणि त्या आवाजाने पिल्लू आमची उठून गेली आणि उठल्यानंतर मग ती काही झोपलीच नाही। हार्डली नंतर ती 7 वाजता झोपायचा प्रयत्न केला पण 10 मिनिट्स झोपली आणि परत उठली आणि नंतर मग ती डायरेक्टली 10 वाजता झोपली। अगदी प्रॉपर झोप तिची झाली। सो त्या टायमिंगला मग मी पण झोपली, दीपक पण झोपून घेतला त्याने आणि सकाळी आमचा ब्रेकफास्ट वगैरे झालेला, पिल्लूचा पण ब्रेकफास्ट झालेला। तुम्हाला तर किचनच्या ओट्यावरती दिसतच असेल पिल्लूची प्लेट आहे, तिला मी नाचणीचं सत्व भरवलेलं सकाळी आणि सकाळी आमचं 7 वाजताच्या दरम्यान दूध येतं तर ते पण आलेलं। मग सो ते गरम वगैरे काय केलं नाही, म्हटलं आता सगळं जे आहे ना ते उठल्यावरच करेल। सो भांडी वगैरे लावून घेतली, दूध वगैरे गरम करत ठेवलं आणि मला चहा ठेवली, कारण का दोघं पण झोपलेले। मी ऑलमोस्ट ती दोघं 10ला झोपल्यानंतर मग मी फक्त हार्डली 1 तास झोपली आणि 11 साडे 11च्या दरम्यान उठून गेली, कारण का सगळी कामं आवरायची होती आणि जेवण देखील करायचं होतं। सो मी उठून गेली आणि आज दीपकला रेस्ट होता, सो म्हणून काय एवढा इश्यू नव्हता, म्हणून मी लवकर उठून घेतली। आणि पिल्लू आहे ना हालत होती या मोमेंटला, सो मी तिला बघत होती ती काय करते, एकदम वाकूनच बघत होती आणि जर तिने मला समोर बघितलं ना की मग ती लगेच उठून जाते। सो तिला मी किचनमधूनच बघत होती की ती उठते की जागते, कारण का दर टाईमचं आहे की जरा तरी आवाज आला ना तर ती उठून जाते। आता मी भांडी लावत होती तर ट्रॉलीमधनं आवाज आला आणि ती उठून गेली। सो आता मला बाकीची भांडी लावायची, तुम्ही बघते मी किती हळूपणे उचलते, कामं पण करायची असतात ती झोपल्यानंतर आणि आवाज आला तर ती उठून पण जाते, मग काय करावं सुचत नाही। आणि कसं डोवर लावला ना की ती उठली की नाही मग समजत नाही, कारण का दीपक गाढ झोपेत असतो, कारण का त्याची रात्रीची झोप आहे ते होत नाही आणि सेकंड फोन असतो ना तो माझा चार्ज नव्हता, जो की मी जुगाड करते तो। सो मला असं हळूहळू करावं लागत होतं। सो भांडी वगैरे लावून झालेली माझी ऑलमोस्ट आणि आता चहा वगैरे पिईल आणि नंतर मग पिल्लू वगैरे उठल्यानंतर परत तिला थोडंसं एक फ्रूट भरवेल आणि नाहीतर डिरेक्टली जेवायलाच देईल, आता डिपेंड्स किती कधी। मी रात्री ना मोड यायला कडधान्य ठेवलेले, मटकी आणि मूग। सो आता मेशोवरती डबे पण भेटतात मोड यायचे, मोड आणायचे आणि आता मी कसं केलं आहे की आपला कॉटनचा रुमाल असतो ना त्याच्यामध्ये त्याला रॅप केलं आहे आणि एका डब्यामध्ये त्या दोघांना ठेवलं, झाकण नाही लावलेलं, फक्त झाकण वरच्यावर ठेवलेलं आणि अगदी सांगते तुम्हाला चांगल्या प्रकारचे मोड आले। तुमच्याकडे पण तसं भांडं नसेल तर तुम्ही पण असे मोड आणू शकता रुमालामध्ये बांधून, अगदी चांगले मोड येतात। आणि तुम्हाला सांगते कडधान्य ना बाळांना आठवड्यातून 2दा-3दा द्या, चांगले असतात कडधान्य। अगदी मोड आलेले कडधान्य तुम्ही द्या त्यांना, ते त्यांच्यासाठी चांगले असतात। इवन तुम्ही मुगाचे ना डोसे पण करू शकता त्यांच्यासाठी, ते पण मस्त लागतं, कधीतरी नक्की ट्राय करा। मूग घ्यायचे, मिक्सरला लावायचे, त्याच्यामध्ये एक कांदा, लसूण आणि बस बाकी काही ॲड करायचं नाही आणि थोडंसं दही टाकायचं आणि त्यांना ग्राइंड करायचं आणि नंतर आपण नॉर्मल मिनी डोसे करतो ना तसे करायचे आणि त्यांना द्यायचं। तुमचं बाळ स्पायसी खात असेल तुम्ही स्पायसेस टाकू शकता आणि जर नाही खात आहे तर तुम्ही फक्त धणे पावडर किंवा गरम मसाला, हळद पण टाकू शकता। जर स्किप केलं तरीही चालू शकतं, पण मस्त लागतं आणि दहीसोबत सर्व केलं ना तर चांगलं लागतं। नक्की तुम्ही ही रेसिपी आहे ना ट्राय करा। तुमचं जर बाळ 1 इयरचं असेल, अबोव 1 इयर असेल तरी पण तुम्ही हे ट्राय करू शकता आणि आवडीने खातात ते। सो अशा प्रकारे माझ्या अजय कडधान्याने मी मोड आणलेत आणि आता ते स्टोअर करून ठेवेल आणि मी मोस्टली करून नाही असं करून ठेवते, कारण का पिल्लूची कधी खिचडी वगैरे करायला ना मला ते बरं पडतं आणि ती आवडीने अशा खिचड्या खाते सगळ्या। आणि मी तुम्हाला जवळून देखील दाखवते की किती बघा मोठे असे मोड आलेत त्यांना आणि मोड आलेल्याच कडधान्यांची भाजी चांगली लागते, मिसळ म्हणा किंवा कांदा टोमॅटो वगैरे तुम्ही कशी करत असाल तशी। सो आता हे ह्या रुमालात मी पॅक केलेलं, हे ब्लाऊज पीस आहे, मी कट करून त्याला हे केलेलं। इवन पिल्लूचे जे ट्राय करायला ठेवते ते पण, आणि ते झाल्यानंतर मग मी चहा केला, मला चहा झाला, आता चहा घेईल आणि नंतर त्याच्यानंतर पिल्लूला उठवेल आणि ऑलमोस्ट ती उठलेलीच त्या दरम्याने। नंतर मग कचरा वगैरे पहिला काढून घेतला, लादी वगैरे पुसून घेतली, कारण की पिल्लू उठायच्या आधी मला सगळी क्लिनिंग करावी लागते। घरात पेट असल्या कारणाने पहिलं तिला असंच फ्लोअरवरती सोडावं नाही लागत, मला पहिलं सगळं क्लीन करावं लागतं। पहिलं मला सगळे सोफे झाडावे लागतात, बेडशीट नीट करावी लागते सोफ्यावरची, नंतर माझी पुढची प्रोसेस आहे ती करावी लागते। मीन्स कचरा काढावा लागतो, लादी पुसावं लागतं, दॅट्स इट। बाकीचं मग रुटीन आहे ते नॉर्मल आपलं फॉलो करावं लागतं मला। आणि हल्ली आहे ना मला बॅक पेनचा खूप सारा इश्यू होते, का माहिती का? असं बोलतात की आफ्टर C-सेक्शन आपल्याला ॲनेस्थेशिया देतात कमरेमध्ये, त्याच्यामुळे कंबर पेन वगैरे होते, पण मला असं काही वाटत नाही आहे, म्हणजे आयडिया नाही आहे। जर तुम्हाला पण असं वाटत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की त्याच्याने माइट बी कंबर पेन होत असेल
की काय, कारण का हल्ली खूप सारी कंबर पेन होते. आणि हे ना काल कुकीने आमच्या पिल्लूचं टॉय घेतलेलं टेडी आहे छोटा, तो ती हल्ली आहे ना तो घेऊनच बसते, एनी टाईम तिच्यासोबतच असतो. आणि पिल्लू उठलेली, सो तिचं चाललेलं इकडे तिकडे चालणं, हे ते आंघोळ वगैरे तिची झालेली सगळी, आणि इकडे तिकडे फिरत होती, नाचत होती तिच्या ह्याच्यात. आणि नंतर मग तिला मी आज रात्रीसाठी डायरेक्ट रात्री मी शूट केलं, मसूरची खिचडी करत होती. सो मी कशी करते बघा. आणि पिल्लूनी अगदी आवडीने खाल्लेली. तूप घेतलं, तुपामध्ये थोडंसं राई, जिरं आणि हिंग. पिल्लूच्या सगळ्या जेवणात मी हिंग टाकते. हिंग तुम्ही नक्की ॲड करा, कारण का हिंगाने ना गॅसचा त्रास होत नाही बाळांना मोस्टली करून, कारण का आपण त्यांना नवीन नवीन पदार्थ देतो तो, सो गॅस होण्याचे खूप चान्सेस असतात. डाळी असतात त्याच्यामुळे. आणि लसूण आहे, लसूण थोडासा मी आज खलबत्त्यामध्ये हे करून घेतलं आहे, चेचून घेतला आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला आहे कापून अगदी. जर कापून कढीपत्ता वगैरे टाकलं ना किंवा लसूण बोला की सगळं त्यांच्या बाळाच्या पोटामध्ये जातं. कढीपत्ता पण हेल्थसाठी चांगला आहे. थोडासा कांदा घेतला आणि टोमॅटो घेतला. आणि साईड बाय साईड मी आम्हाला पण आज मिसळ करणार होती, म्हणजे फक्त मुगाची मिसळ करणार होती. सो त्याची पण तयारी चालू होती. आणि हे आता आपल्याला नीट्स मिक्स करून घ्यायचे सगळं अगदी. कांदा थोडासा हलकासा त्याची शेड चेंज झाली की आपल्याला आपले मसाले टाकायचे आहेत घरचे मसाले. फक्त हळद टाकते मी, धणे पावडर आणि गरम मसाला, बस. तिखट अजून मी असं एवढं पिल्लूला देत नाही आहे. जर असं कधी टाकली तर फक्त अर्धी मिरची टाकते, जास्त नाही टाकत, कारण का ती स्पायसेस अजून एवढे खात नाही आहे. जर आम्ही खातो, आम्ही जेवतो तेव्हा तिला देते मी टेस्टिंगला. सो मी अगदी मिक्स करून घेते. आणि तुम्हाला सांगते, नुसतं बॉईल करून ना बाळ एवढे खात नाही. जर तुम्ही त्याला फोडणी वगैरे दिलं ना, तर तडका वगैरे दिला ना, तर टेस्ट थोडी वेगळी येते आणि मग ते आवडीने खातात. सो मी आता हे मसूर आणि तांदूळ घेतलेले ते एकत्र करून टाकले. ते पण अगदी सगळे एकजीव करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी ॲड करायचं. आणि कुकरच्या शिट्ट्या 4 किंवा 5 तुम्ही देऊ शकता. मसूर थोडा शिजायला टाईम लागतो, सो 5 तुम्ही देऊ शकता. 6 दिले तरी बेटर, एकदम स्मूथ पेस्ट होऊन जाते जर तुमचं बाळ खात नसेल. आणि खूप टेस्टी लागते. तुम्ही पण करू शकता तुमच्या बाळासाठी आणि आपण पण खाऊ शकतो. सो पिल्लूचा आजचा हा डिनर आहे. पिल्लू आज मसूर फर्स्ट टाईम खाणार आहे. तिला मी याआधी मसूर कधी दिला नव्हता, अख्खा मसूर दिला नव्हता. नॉर्मल मसूर डाळ असते ती दिलेली, पण अख्खा मसूरची खिचडी आज पहिल्यांदा देते तिला. आणि तिने सगळं आवडीने खाल्लं, असं तोंड वगैरे फिरवलं नाही, काही नाही. तिला नवीन नवीन पदार्थ खायला जाम आवडतात. जरी आपलं असलं ना तरी आवडतं, आणि तिला करते ना ते पण तिला आवडतं. सो अशा प्रकारे आता खिचडी रेडी. आणि थोडंसं मीठ ॲड करायचं. मी पिल्लूसाठी आहे ना पिंक सॉल्ट यूज करते, नॉर्मलवालं आपलं असतं ते नाही यूज करत. म्हणजे आमच्यासाठी पण आम्ही पिंक सॉल्टच यूज करतो. सो तेच ॲड केलं आहे. सो आता त्याला नीट एकत्र करून घेतलं आणि आता कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या घेऊन घे. तर सकाळनंतर मी डायरेक्ट इव्हिनिंगला शूट करते, कारण का झोपलेली मी दुपारची सगळी कामं आवरली, जेवलो वगैरे आणि झोपलो. कारण का पिल्लू आमची सकाळी आहे ना ऑलमोस्ट 3:30ला उठलेली आणि डायरेक्ट ती सकाळी 10 वाजता झोपलेली. 3:30 ते 10 लिटरली ती जागी होती, खेळत होती. सो त्याच्यामुळे खूप टायर्ड झालेलं, झोप नाही झालेली प्रॉपर, कारण का ऑलरेडी ती लेट झोपते 12ला आणि ती लगेच उठली. त्यामुळे आणि थोडासा बॅक पेनचा पण इश्यू आता खूप 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 व्हायला लागला आहे. त्याच्यामुळे ना थोडंसं रेस्ट म्हणून झोपून गेलेली. आणि 7 वाजता मी उठली. 7 वाजता उठली, कचरा काढून घेतला, दिवा लावून घेतला आणि भांडी पण दुपारची तशीच ठेवली, ती क्लीन केली. आणि आता मी पिल्लूला मसूरचा राईस केला. तुमच्याजवळ मी रेसिपी आहे ती शेअर केली आहे, नक्की ट्राय करा, टेस्टी लागतो. आपल्यासाठी पण आपण असंच करू शकतो, फक्त त्याच्यात लाल तिखट ॲड करायचं, मस्त लागतं. आम्ही आमच्यासाठी तसाच करतो. आणि पिल्लू आहे ती खेळते. आणि आम्हाला केले मुगाची उसळ बोलू शकता तुम्ही, हां ती केली, थोडीशी ग्रेव्ही टाईप. सो चला आता तुम्हाला रात्रीचं रुटीन ॲज युजल पाहायला भेटेल. दीपक घरी आहे आणि त्याच्यामुळे आज थोडंसं वेगळं रुटीन बघायला भेटेल तुम्हाला रात्रीचं डेलीपेक्षा. सो चला आता पिल्लू आहे ती खेळते, तिला लावून दिलेत सॉंग्स, कारण का मी करत होते किचनमध्ये काम. सो आणि दीपक गेलाय खाली. तू कर तू पण करायचं.
The wheels on the bus go round and round, round and round, round and round. The wheels on the bus go round and round, all through the town. The horn on the bus goes beep beep beep, beep beep beep, beep beep beep. Beep beep beep, all through the town. The wipers on the bus go swish swish swish, swish swish swish, swish swish swish. तुझा swish 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 तिथं दिसतंय ना ते बघ. Open and shut, open and shut, open and shut, open and shut. The babies on the bus go na 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 na. जेवायला आणि हे ना मला सोडत नाही बघा. जर मला बघा कशी पळते बघा. हे डॉग शो लावलाय ना त्याचं दिवाण आहे. जाम जाम दिवाणी आहे. पटकन तिला जेवायला पडते धडपडते ते चल जेवायला देत होती पण त्याचे जे मसूर असतात ते थोडं शिजलंय नव्हते. आता परत लावलं तर परत 3 शिट्या करते एकदम सॉफ्ट करून टाकते. सो आता वाजलेत किती 9 घड्याळ तर अजून चालूच नाही घराचा. 9 वाजलेत. 9च वाजलेत. सो आता तिला ते थोड्या वेळाने काय चालू आहे तिचं डॉग शो बघते ना तेव्हा बघा काय चालू असते. ते त्या डॉग्सना बघून ना हिला काय होतं काय माहिती. घरी एक डॉग आहे तो घाबरलाय बसलाय तिथे कोपऱ्यात. पाऊस पडते बाहेर त्याच्यामुळे आणि पिल्लूचं चालू आहे ते. आता 2 शिट्ट्या पटकन व्हायला हवेत. 3 करून टाकेल. 3 ते 4 परत एकदा करून टाकेल एकदम सॉफ्ट म्हणजे तिला खायला टेन्शन नाही. बघा कुठून बघते बघा. हे बघा मी इथे उभी आहे तर माझ्या पाठून बघते नुसतं. येडा होऊन जातो येडा. हे बघा डॉग आलाय ना तिथे. नवीन नवीन खेळ करत बसतो. सो तिची खिचडी आहे ती अशा प्रकारे रेडी आहे. तुम्ही बघता अगदी टेम्पटिंग लागते आणि मी आता तिला जेवायला भरवते ऑलमोस्ट 9:30च्या दरम्यान. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते कारण का जास्त काही शूट करता नाही आलं. थोडंसं तब्येत डाऊन होती म्हणजे कंबर वगैरे पेन करत होती त्याच्यामुळे जास्त शूट नाही केलं. सो आता पिल्लूला फीड करून बाकीचं जे रुटीन फॉलो करते तेच करणार आहे. तुम्हाला मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे खूपदा. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये माईट बी तुम्हाला पिल्लूची आजी आजोबा बघायला भेटतील म्हणजे दीपकचे मम्मी पप्पा. सो चला बाय बाय.